5. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण. धूम्रपान न करणारेही पडतायत बळी. भारतासह जगभरातल्या बऱ्याच देशांमध्ये वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर पडलेली आहे. या वायू प्रदूषणामुळे आता लोकांना श्वास घेणे कठीण जात आहे. त्यामुळे त्यांना फुफ्फुसांसारखे आजार संभवत आहे. परिणामी फुफ्फुसांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. 30 ते 40 वयोगटातील स्त्री पुरुषांमध्ये कर्करोगाचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. 10 लोकांपैकी 5 लोक हे सिगारेट ओढणारे आहेत, तर 5 धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरणीय प्रदूषणाव्यतिरिक्त घरातील हवेची गुणवत्ता, चयापचय समस्या आणि कामाच्या ठिकाणी होणारं प्रदूषण यामुळे देखील धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संशोधकांच्या अहवालानुसार दशकभरापूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत 2025 पर्यंत देशातील फुफ्फुसांच्या कर्करोगाचं प्रमाण हे 7 पटीनं वाढण्याची शक्यता आहे. 30 ते 40 वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये सतत खोकल्याची लक्षणं दिसून येत आहे. तसंच धूम्रपानाचा इतिहास नसतानाही अशा लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग आढळून आलेला आहे. फुफ्फुसांचा कर्करोग टाळण्यासाठी वेळेवर निदान आणि उपचार खूप महत्त्वाचे आहेत. जागतिक फुफ्फुस दिनाच्या निमित्तानं याकडे गंभीरतेने लक्ष देऊन लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित करण्यात आलेली आहे.